श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून केला जातो। या दिवशी नागदेवतेला भाऊ मानून अनेक महिला मुली हा उपवास करत असतात। आपल्या हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी करावयाचे अत्यंत प्रभावी असे 13 उपाय पाहणार आहोत। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा। नंबर 1, नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला फक्त तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे। याशिवाय पितळेचे भांडेही वापरू शकता। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर त्याला दूध, मिठाई आणि फळे अर्पण करा। या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे आणि नागदेवतेची विधिवत पूजा करावी। नागपंचमीच्या दिवशी वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली नागदेवतेसाठी दूध ठेवावे। असे मानले जाते की तुमच्याकडून ठेवलेले दूध नागदेवतेने प्याले तर त्याची खूप शुभ फळं मिळतात। नंबर 2, या विशेष दिवशी मंदिरात नागदेवतेच्या मूर्तीजवळ तुरटीचा छोटा तुकडा ठेवा। असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। नंबर 3, नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाला दूध पाजणे खूप शुभ मानले जाते। ही युक्ती केल्याने जीवनात आनंद मिळतो। तर तुम्हाला कालसर्प दोषाचा त्रास होत असेल तर नागपंचमीच्या दिवशी नदी किंवा तलावाच्या वाहत्या पाण्यात 1 किलो कोळसा आणि 3 नारळ समर्पित करावा। ही युक्ती केल्याने तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल। नंबर 4, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूर्ण विधिवत पूजा करून त्याला सुगंधित फुले व चंदन अर्पण करावे। ही युक्ती केल्याने तुम्हाला इच्छित परिणाम मिळेल। नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर नाग आणि नागाची चांदीची जोडी ठेवा आणि मंत्रोच्चार करताना जलाभिषेक करा। असे केल्याने नेहमी भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते। नंबर 5, नागपंचमीच्या दिवशी पकडलेल्या सापांना जंगलात सोडल्याने जीवनात यश मिळते। या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर लाल कपड्यात नारळ गुंडाळून नदीत टाकल्याने जीवनात प्रगती होते। नंबर 6, नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मातीच्या भांड्यात नागदेवतेसाठी दूध ठेवल्याने शनीची स्थिती सुधारते आणि नागदेवतेची कृपा होते। या विशेष दिवशी नागाच्या आकाराची अंगठी धारण केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते। नंबर 7, नागपंचमीच्या दिवशी श्री सर्पसुक्ताचे पठण केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो। तुमच्या वजनानुसार कोळसा घ्या आणि तो पाण्यात तरंगवा। या उपायाचा अवलंब केल्यास सकारात्मक परिणाम लवकर दिसू शकतात। कोळशाशिवाय नारळ आणि मसूर डाळही वाहत्या पाण्यात टाकता येते। नंबर 8, अशा शिवमंदिरात जिथे शिवलिंगावर नागाची मूर्ती बसलेली नाही तिथे अभिषेक करून नाग अर्पण करावा। नागपंचमी हा दिवस खास असतो। नंबर 9, नागपंचमीच्या दिवशी श्रीमद भागवत पुराण आणि हरिवंश पुराण पठण करा किंवा नागपंचमीच्या दिवशी दुर्गा पठण करा। नंबर 10, नागपंचमीच्या दिवशी भैरवाची पूजा करावी। भैरव बाबांच्या ठिकाणी जाऊन कच्चे दूध अर्पण करावे। नागपंचमीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार श्री महामृत्युंजय मंत्राचा जप करा। नंबर 11, नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्राकडून साप घेऊन जंगलात सोडावा। नागपंचमीच्या दिवशी तुरटी, समुद्री मीठ, गोमूत्राच्या मिश्रणाने घर पुसून गुगल धूप द्या। नंबर 12, नागपंचमीच्या दिवशी नागदेवता किंवा शिवमंदिरात जाऊन झाडू लावा।
धार्मिक स्थळाच्या पायऱ्या 10 दिवस पुसून टाका. कपाळावर चंदनाचा टिळक लावावा. कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतात. नंबर 13. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण, गेरू किंवा मातीने नागाचा आकार बनवा आणि त्याची विधिवत पूजा करा. यामुळे आर्थिक लाभ तर होईलच, पण घरातील कालसर्प दोषामुळे होणारे त्रासही दूर होतात. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. जय श्री राम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.